नमस्कार मित्रांनो. तर आज ऑफिसवरून घरी येत होतो आणि रॉयल एनफील्ड क्लासिक 350 नावाचा जो काही परफॉर्मन्स दिला अनबिलिव्हेबल होता. ॲक्च्युली खरं तर ही गाडी 60-70च्या पुढे चालवायची नसते. पण तरी लोकांना 80, 90, 100च्या स्पीडला गाडी चालवायची असते. त्यानंतर तिच्यात व्हायब्रेशन्स येतात आणि मग लोकं म्हणतात गाडी व्हायब्रेशन्स देते. भाई ज्या गोष्टीसाठी ती गाडी बनली आहे ना, त्या गोष्टीसाठीच तुम्ही चालवा. आज गेले 10 वर्ष ती गाडी माझ्यासोबत आहे. 10 वर्ष, ऑलमोस्ट 10 वर्ष. आता हे 9वं वर्ष चालू आहे तिला. म्हणजे ऑलमोस्ट आपण 10 वर्ष पकडू. आजपर्यंत मला कधीच असं वाटलं नाही, की ती गाडी विकावी. कारण की मी त्या गाडीवरती खूप प्रेम करतो. आपण एखाद्या गाडीवरती किंवा एखाद्या वस्तूवरती प्रेम करत असू, तर तिचे जे काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत, तिचे जे काही कॉन्स आहेत, ते आपण दुर्लक्ष करतो. आणि आपण तिच्या पॉझिटिव्ह गोष्टींवरती, तिच्यामध्ये चांगलं काय आहे, हे नेहमी बघतो. त्यामुळे मला त्या गाडीबद्दल खूप जणांनी सांगितलं, की "अरे वीक, बुलेट आहे, परवडत नाही, एव्हरेज देत नाही, त्याच्यानंतर मेंटेनन्स खूप काढते." वर्षाचा माझा तिचा फक्त खर्च ₹10,000. एकदा सर्व्हिस करतो, दोनदा करतो. ₹20,000 खर्च पकडा. पण त्या गाडीवर मी खूप प्रेम करतो. मी 20 काय त्याच्यावरती 40,000 पण खर्च करेन. मी भले आयुष्यात अजून एखादी बाईक घेईन, स्पोर्ट्स बाईक घेईन, सुपर बाईक घेईन, एखादी फोर व्हीलर पण अजून एक घेईन. पण मी माझ्या बुलेटला कधीच विकणार नाही. कारण की मी तिच्यावरती प्रेम करतो. तुम्ही पण तुमच्या बाईकवरती प्रेम करत असाल, तर मला कमेंट करून नक्की सांगा.